माझ्यापेक्षा 4-2 पुस्तकं जास्त शिकलास म्हणजे लय हुशार झालाय असशील. याचा अर्थ असा नाही की तुला सर्व काही ज्ञान मिळालं. ते मिळवण्यासाठी अनुभवाच्या कटू शाळेत जावं लागतं. आज तुला किंवा मला जे काय ऐकते मिळाले ना ते असंच नाही मिळाले रे. त्यासाठी तुझ्या माझ्या आईबापानं पाठीवर आणि पोटावर घाव सोसले. तेव्हा कुठेही काळी आई आपल्याला मिळाली. हां, तुला मोठं व्हायचं होतं, शिक्षण घ्यायचं होतं, मान्य आहे मला. अरे पण तुझ्या बापाची नाही परिस्थिती ती, म्हणून काही त्याला तुला वाऱ्यावर नाही सोडलं. स्वतःचा उद्योग व्यवसाय टाकून दिलाच ना, आणि तेही हाताखाली माणसं घेऊन. समजा त्याला जर तुझ्यावर अन्यायच करायचा असता तर फक्त पोल्ट्री टाकून दिली असती रे, हाताखाली माणसं नसती दिली. माझं स्वप्न म्हणत उद्या तू जरी मोठा साहेब झालास आणि समजा तुझं कुटुंबच जर तुझ्या सोबतीला नसेल तर तुझं दुःख कोणाला सांगणार? तुझा खरा आनंद कोणाबरोबर साजरा करणार? राजा, एक गोष्ट सांगू का? हे बघ, माणूस खऱ्या अर्थानं तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याचं सर्व कुटुंब खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत उभा असतं. आता बघ, मला जे काही सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं. यावर तुझी मर्जी. तुला तुझं स्वप्न पाहिजे की तुझं कुटुंब? विचार कर. येतो मी.